तर म्हणून लगीन टायमावर करा, ना तर ई वेलेल चांगली चिंबोरी भेटली असेल तर लगेच पकडून टाका. क्या बात आहे. भूपेंद्र भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केलाय. त्यांचा अगदी तो जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ जुना चाऊल, त्यांनी सांगितलं की जुना चाऊल लवकर शिजत नाही आणि शिजला तर कधी कधी भरपूर त्याच्या रील्स असतात. तुम्ही रील बघू शकता. इंस्टाग्रामला त्यांचा भूपेंद्र भोईर हा अकाउंट आहे आणि त्यावरती जाऊन तुम्ही त्या रील्स पाहू शकता. बंडी दादा या, आपलं स्वागत आहे त्यांचं संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे माच्या जागी गा आणि काच्या जागी सा, म्हणजे ते शब्द आपल्याला माहित असतात. डायरेक्ट ते कधी बोलत नाही. प्रवीण दादा पाटील, प्रवीण पाटील या, आपला सन्मान केला जाईल. प्रवीण पाटील सर या. लक्ष्मण भोई साहेब आपण या. लक्ष्मण भोई साहेब आपण या. बघा तलोजा मस्कोचे दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व प्रवीण दादा, आपला स्वागत या ठिकाणी केलं जाईल. लक्ष्मण दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. सामना हा 4 षटकांचा असेल. दोन्ही संघ लक्ष असू द्या. तर सन्मान्य ज्ञानेश्वर पाटील नगरसेवक आणि सुनील गोंधली यांच्या बॅनरला जर चेंडू लागला, हिट झाला बॅनर हिट, तर 500 तानाजी गोंधली यांच्याकडून दिले जातील. वासुदेवजी पोरजी हरिभक्त पारायण यांचा सन्मान होईल. त्यानंतर बाबूराव पाटील आणि विजयदादा धरी नितलस यांचा सन्मान होईल. या ज्यांची नावं घेतलीत त्यांनी सन्मानासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. थैंक यू योगेश. मैच ऑन. तो आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. सबसे बड़ा मुकाबला चल रहा है. एक तरफ टीम है जिसने पहला मुकाबला जीता, ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा ग्रुप रेडगर, और उनके खिलाफ खेल रहे यहाँ पर सांडवे एंटरप्राइजेस आदर्श पडलेगाव. पडलेगाव टीम पहले बल्लेबाजी कर. मनीष दादा कुंभार या, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही सन्मान केला जाईल. मनीष दादा कुंभार या. थैंक यू. चलिए मेहमान नवाजी के बाद हम चलते हैं मैच की तरफ. 10-0 5 गेंद का खेल समाप्त हुआ. प्रणव भोपी गेंदबाजी कर रहे हैं रेडगर की ओर से. मैच ऑन. 4 ओवर का मैच. और गुड शॉट. स्लॉट में गेंद है, हवा में मिस टाइमिंग, एलिवेशन की कमी. पीछे फील्डर कैच लपकते हुए मिड विकेट के फील्डर डीप में आए थे और 10 पे पहला झटका लग चुका है टीम सांडवे एंटरप्राइजेस आदर्श पडलेगाव टीम को. 10 पे 1 पहला ओवर का खेल समाप्त. ऋतिक कुंभार आउट हो चुके हैं. 10 पे 1 ऋतिक ने 8 बनाए. रोहन मात्रे अभी भी बचे सलामी जोड़ी और बालादादा धुमाल मेहमान नवाजी करते हुए. इस मैच के मुख्य आयोजक मेहमानों की मेहमान नवाजी शुरू है. एक बहुत ही बड़ी टूर्नामेंट्स और आज ये मेगा फाइनल का ये समा, ये मेगा फाइनल की रात है. दर्शक काफ़ी ज़्यादा इस मैदान पे नज़र आ रहे हैं. चारों तरफ दर्शक ही दर्शक और एक तौबा गर्दी इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाते हुए, और सभी दर्शकों का हम हार्दिक स्वागत करेंगे. स्क्रीन पर आप देख सकते हैं भूपेंद्र भोईर, रील स्टार भूपेंद्र, जिनका बहुत ही बढ़िया आवाज़ आपको यहाँ पे सुनने मिला. स्वागत है आपका. मैच ऑन. 10 पे 1 4 ओवर का मैच है. रेडगर टीम एक काफ़ी अच्छी उत्तम फॉर्म में आई है. पडलेगाव भी अच्छी उत्तम फॉर्म है. दोनों टीम की बात करें तो दोनों टीम ने गेंदबाजी की ताकत पे मुकाबला जीता है. दोनों के लिए ऑपोजिशन में जो टीम थी उसे 2 गेंद पे 12 चाहिए थे. दोनों के आखिरी गेंदबाज ने रन डिफेंस किए. पडलेगाव ने भी 12 डिफेंस किए, रेडगर ने भी डिफेंस किए, और दोनों टीम को एक तरफा जीत मिली पहले मुकाबले में. नरेश गेंदबाजी ट्रैक पर. रोहन मात्रे स्ट्राइक एंड पर है. आउट स्विंगर गेंद है, थोड़ी बाहर की दिशा में आई. कोई रन नहीं. 0. राजा रानी गोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक की शानदार रात, शानदार समा. वाइट बॉल के लिए बैटिंग टीम रिव्यू लेना चाहते हैं. आइए उससे चेक करते हैं. टीवी अंपायर टू डायरेक्टर. वाइट बॉल के लिए भी रिव्यू रखा है. बहुत बड़ी टूर्नामेंट है दोस्तों, किसी भी टीम पर अन्याय नहीं होना चाहिए. चेक कर रहे हैं, डिसीजन पेंडिंग. स्लो मोशन एंगल पे क्या ये वाइट बॉल है या नहीं.
सेफ है, फेयर है, कंटिन्यू, फेयर डिलीवरी, वाइट बॉल नहीं है, मैच ऑन, डॉट बॉल, नरेश पहली गेंद डॉट। आने वाले मार्च में रेडगर के मैदान पे काफ़ी बड़ी नाइट रजनी आपको देखने मिलेगी बालकृष्ण दा भोपी और उनकी पूरी टीम के द्वारा। रोहन मात्रे स्ट्राइक एंड पर बैकफुट पे गए, पंच किया, खराब स्ट्रोक, खुद गेंदबाज पिक करेंगे, दूर थे उनसे, मिड ऑन पर गेंद गिरी और महज एक रन यहाँ से मिलता हुआ। सिंगल के साथ टीम का टोटल है 11 पे 1, 11 पे 1, 1.2 पहला सत्र शुरू है जहाँ पे पडले ब टॉस हार के शायद इस टीम को बल्लेबाजी मिली है। अगर ये टॉस जीतते तो शायद गेंदबाजी लेना पसंद करती, लेकिन रेडगर ने वो गेंदबाजी का फैसला लिया। दो बड़ी टीमें और दोनों का धमाका यहाँ पे देखने मिला। खास करके पडले गांव की बात करें तो हमारे बंटी शेठ पाटिल जो पडले के पैकर है सानवे एंटरप्राइजेस, उनकी ओर से पडले को काफ़ी ज़्यादा यहाँ पे प्रोत्साहन दिया गया है। अंपायर सांडी पालकर मंच पे कांटेक्ट करिए। 11-1 विकेटों के नुकसान पर राजा रानी घोट ग्रामस्थ मंडल चषक का ये विजेता का मैच है। दोनों टीम ने एक मैच जीता है और इस सेकेंड राउंड का पहला मैच। लेफ्टी बैटर ऑन साइड में ड्राइव करते इस बॉल को, लॉन्ग ऑन पे भी गेंद गई है, मिड विकेट के फील्डर डीप में आए, थ्रो किया, लेकिन तब तक दो मुकम्मल होते हुए सिंगल डबल से भी पडले गांव के लिए बात बनेगी, क्योंकि जिस तरीके से ये 4 ओवर का मैच है, अगर यहाँ से पडले गांव 50 भी बनाती है तो अच्छा स्कोर यहाँ पे ज़रूर माना जाएगा। 13 पे 1 अद्भुत मुकाबला, अविश्वसनीय। दोनों टीम बहुत ही ताकतवर है। आज के लॉट पे देखें तो नितलास एक और मजबूत टीम है, बहुत बढ़िया। स्लॉट पे लेना चाहते हैं लेकिन ये खराब टाइमिंग रहा, स्क्वायर कट लगी है बैकवर्ड स्क्वायर लेग पे और यहाँ से महज 1 रन मिलेगा। काफ़ी ताकतवर गेंदबाजी हो रही है नरेश के द्वारा। पहले गेंदबाज थे प्रणव भोपी, उनको छक्का लगा फिर भी 10 दिए, और नरेश पाटिल जो गेंदबाजी कर रहे 4 गेंदों पे 4 रन दिए। कमाल की गेंदबाजी। P1 समाप्त हुआ, P2 चल रहा है, लेकिन अब भी ताकतवर गेंदबाजी रेडगर की नजर आ रही है। देखना कि इस मैच में जीत का शिल्पकार कौन बनता है। 2 गेंद बची है, उसके बाद मेहमान नवाजी की तरफ हम चलेंगे। चौदह 1 विकेटों के नुकसान पर 2 गेंद बची है, उसके बाद मेहमान नवाजी होगी, आतिशबाजी होगी और बड़े बड़े तर याच दरम्यान बघा मित्र, या ठिकाणी ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सर्वोत्कृष्ट अर्थात 1,51,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त केले ते शुभम बिल्डरचे सर्वेसर्वा सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आणि बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम। दिलीप शेठ पाटील साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। फटक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती, कारण ज्यांच्या वतीनं मित्रांनो तब्बल या स्पर्धेला 1,51,000 रुपये ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते शुभम बिल्डरचे सर्वेसर्वा दिलीप शेठ पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। सचिन टिके सर या, आपला सन्मान देखील करायचंय। स्टेजच्या डाव्या बाजूला समोर जो बॅनर पाहतो तिथे प्रोप्रायटर शुभम बिल्डर्स घोट दिलीप शेठ पाटील साहेबांचा सुंदर चित्र आहे आणि त्यांच्याकडून प्रथम पारितोषिक 1,51,000 या स्पर्धेला देण्यात आले। दिलीप शेठ पाटील साहेब धन्यवाद, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या टीमवरती असं ठेवा। ओ काय फटका आहे, ऑन साइड क्लियर, माइटी हिट। दिलीप शेठ पाटिल आपके लिए तोहफा, 2 बॉल 2 6 इन रो। क्या जबरदस्त बल्लेबाजी है, शानदार। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त है। टीम का टोटल स्कोर बोर्ड पे 26, 13 का रन रेट। और ये देखिए प्रथम जबरदस्त रोहन मात्रे, कमाल की बल्लेबाजी, 2 गेंद 2 छक्के और ये निर्णायक क्षणों पे लगे 26 रन, शानदार बल्लेबाजी। बंटी पाटिल साहब बहुत ही खुश है इस बल्लेबाजी को देखकर। आज पडले गांव को वो सपोर्ट कर रहे हैं, सानवे एंटरप्राइजेस और पडले टीम उन्होंने चुनी। पहले मैच में कमाल की जीत रही और दूसरे मैच का भी बंटी शेठ पाटिल यहाँ पर इंतज़ार कर रहे हैं। बंटी शेठ पाटिल के द्वारा 51,000 इस टूर्नामेंट को दिए गए और सामने जो मंच पे बड़े मेहमान आए हैं दिलीप शेठ पाटिल साहब, शुभम बिल्डर्स घोट, इनकी ओर से 1,51,000 की धनराशि दी है।
ये पहले टूर्नामेंट हम देख रहे हैं जहाँ पे इतना ज़्यादा योगदान हमको पहली मर्तबा देखने मिला, क्योंकि ये तीसरा मैच चल रहा है और तीसरे मैच के नज़दीक हमने लगभग 2,50,000 के अनाउंसमेंट टोटल काउंट किए हैं। कितने बड़े टूर्नामेंट है, क्योंकि इसका नाम है ग्रामस्थ मंडल, यानी घोट गांव की ये टूर्नामेंट है जिसपे ग्रामस्थ का सपोर्ट है और हर एक गांव के सदस्य ने यहाँ पे अपना योगदान दिया है। 1,000 से लेके 1.5 लाख रुपए तक यहाँ पे हर किसी ना किसी ने यहाँ पर योगदान दिया है और इसीलिए इसका नाम है ग्रामस्थ मंडल। 26 पे 1, 12 गेंद समाप्त हुई, 13 का रन रेट। फिलहाल गेंदबाजी में निशांत आएंगे, सामने लेफ्टी बैटर है प्रथम मात्रे, जबरदस्त बल्लेबाज है प्रथम। जिस तरीके से वो बल्लेबाजी करते, स्लॉट में गेंद आती तो दूर मारते, एक अद्भुत बैटर है ये। बल्ले का किनारा और ये थर्ड मैन में दूसरा अटेम्प्ट मिला, कैच आउट, प्रथम मात्रे की पारी समाप्त। चला नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करूया आपण नाणेफेकी केले जाणार बघा। पहिला पुकार देतो आम्ही उसाटणे वेलकम संघाचे कॅप्टन आणि संघ घरकुल संघाचे कॅप्टन। आपण टॉस साठी या, पहिला पुकार आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। 26 पे 2, ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा। एक बहुत बड़ा नाम है दोस्तों, नानाशीट प्रधान, अरुण पाटिल, जगदीश कोहली और इनका सबसे बड़ा योगदान है छोटा ग्रुप छोटा सर्जा और उसी नाम से रिडगर टीम यहाँ पर खेल रही है। ट्रिपल हिंद केसरी एक बहुत बड़ी उपलब्धि है छोटा सर्जा को, आगे उसे और मैदान काबिज करने हम उनको शुभेच्छा देते। 26-2 विकेटों के नुकसान पर अब आएंगे दिनेश। पडले गांव कल्याण डोंबिवली की टीम है और काफ़ी मजबूत स्थिति में अभी लग रही है, क्योंकि 4 ओवर का मैच है। अगर ये टीम 50 के नज़दीक भी पहुंचती है तो अच्छा स्कोर फिलहाल यहाँ से माना जाएगा। क्रिकेट लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन और क्रिकेट के दीवाने ये चारों तरफ मुझे देखने मिल रहे। क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के मस्ताने हैं और क्रिकेट ने इनको पागल कर दिया है। इस तरीके से दर्शक क्रिकेट के पीछे आज भाग रहे, उनको मज़ा आता है ये मैच देखने में। आगे बढ़ के स्टेप आउट किया, ऑन द राइज खेला, लॉन्ग अप और डीप पे फील्डर है, थोड़े से फंबल हुए और उस फंबलिंग पे मुकम्मल होते हुए यहाँ से 2 रन और इसी 2 के साथ पडले गांव का टोटल 28 पे पहुंच चुका है। जबरदस्त बैटिंग रोहन और दिनेश के द्वारा यहाँ पे होती हुई। रोहन मात्रे ने 15 रनों की पारी खेली अभी तक, प्रथम मात्रे आउट हुए, लेकिन दिनेश से भी अपेक्षा है कि वो बड़े स्ट्रोक मारे, क्योंकि ये बड़ा मैच है। सामने रेडगर टीम है, उनकी बैटिंग लाइन बहुत स्ट्रॉन्ग है, तो ज़्यादा लक्ष्य बड़ा होना चाहिए। और बैक टू द बॉलर ड्राइव, एक हाथ से फील्ड किया, निशांत ने रन आउट किया है, बैट्समैन आउट। 28, 3 विकेटों के नुकसान पर सांडवे एंटरप्राइजेस आदर्श पडले गांव। मैदान में 3 गेंद पे 2 रन, लाजवाब गेंदबाजी निशांत। 28 पे एक और विकेट गया पडले गांव का। अब आएंगे रोहन मात्रे के साथ दिनेश थे, लेकिन अब बल्लेबाजी के लिए रोशन कुमार। रोशन को थोड़ा पीछे रखा, पिछले मुकाबले में थोड़ा आगे रखा था उनको। गेम प्लानिंग अच्छी है पडले गांव की, एक अच्छा बैटर पीछे रखा है और रोशन से अपेक्षा ज़्यादा है कि उस गेम प्लानिंग में वो मास्टर क्लास बैटिंग करे। सुपर मैच, क्रिकेट एक कहानी है, कई खिलाड़ियों ने कहानी लिखी है। बैकफुट पे गए, पंच किया, लॉन्ग ऑफ पे फील्डर, ओ गुड कैच, एफर्ट शानदार। प्रणव भोपी मेरे ख्याल से वहां पर थे, कमाल का रनअप था उनका और लपक लिया उस कैच को। फेविकॉल कैच, मजबूत हाथों का जोड़, मजबूत पकड़, बैटर आउट। लॉन्ग ऑफ पे प्रणव थे यहाँ पर, शानदार फील्डिंग का मुजाहरा उन्होंने किया है। फेविकॉल कैच मिल गई। 28 पे 4 विकेट। पडले गांव बैकफुट पे जा रही है, क्योंकि इससे पहले पडले गांव अच्छी खेल रही थी, जिस तरीके से उनकी बैटिंग लाइन हो रही थी, 2 गेंद पे 2 छक्के आए थे। उसके बाद देखिए थोड़ी पीछे आ रही है पडले गांव, तो ये टर्निंग पॉइंट है।
पडलेगांव के लिए। और ये कहानी का ट्विस्ट है, जैसे मुकाबले में क्लाइमेक्स होता है वैसे कहानी का ट्विस्ट है। आखिरी 2 गेंद बची है, अब आएंगे मैदान में भाविश पात्रे रोशन कुंभार के साथ। क्या ज़बरदस्त मुकाबला चल रहा है। रेडगर भी काफ़ी मजबूत स्थिति में नजर आ रही है, जिस तरीके से उनका नाम है ट्रिपल हिंद केसरी छोटा सरजा। और छोटा सरजा के फैन मैं कहूँगा रेडगर टीम है, इसीलिए उन्होंने वो नाम चुना है। बहुत बड़ा नाम है ये। बॉलर तैयार, फाइन लेग पे, लॉन्ग लेग पे सिर्फ दिशा दे। आउटफील्ड तेज है इस ग्राउंड की, नो डाउट। गेंद सीमा पार, 4 रनों के लिए मच नीडेड 4 पडलेगांव के लिए। और इसी के साथ 32 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। भावेश मात्रे के बल्ले से शानदार चौका, मच नीडेड 4। इसकी जरूरत थी पडलेगांव को, और 4 रन यहां से मुकम्मल होते हुए। आखिरी बॉल, ओवर नंबर 3, 32 मैच ऑन। पडलेगांव चाहते हैं कि 50 के ऊपर जाए। इनसाइड आउट, मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ में गैप में खेलिए बॉल, फील्डर पीछे, 2 थोड़े फंबल हुए, तब तक लिए यहां से 2 रन मुकम्मल। और इसी 2 के साथ 3 ओवर का तामझाम समाप्त हुआ। स्कोर बोर्ड पे 34, 4 विकेट के नुकसान पर करंट रन रेट 11.33 का है। और प्रोजेक्ट स्कोर कहता है कि 45 रन यहां से बन सकता है इस मैच में। फिलहाल इस मैच का आनंद लेते हुए हमारे सम्मानीय शुभम बिल्डर्स गोट प्रोपराइटर श्री दिलीप शेठ पाटिल साहब, जिन्होंने सबसे बड़ा योगदान दिया है, जिन्होंने सबसे बड़ा प्यार दिया है इस टूर्नामेंट को, उनकी ओर से जो पहला नंबर का खिताब है 1,51,000 यहाँ पर दिए गए हैं। मैं दिलीप शेठ पाटिल साहब का दिल के गहराई से इस्तकबाल करता हूँ और उनका स्वागत करता हूँ। बहुत कम मेहमान होते हैं जो अपने दिल के गहराई से 1.5 लाख रुपए की धनराशि किसी टूर्नामेंट के लिए देते हैं। और यह एक में वैसे मैं कहूँगा व्यक्ति महत्व है दिलीप शेठ पाटिल, जिन्होंने इतनी बड़ी धनराशि इस राजा रानी ग्रामस्थ मंडल चषक घोट के लिए यहाँ पर दी गई है। उनका फिर से एक बार हम स्वागत करते हैं। आखिरी ओवर लेके गेंदबाजी के लिए रोशन आएंगे। लास्ट ओवर 34 पे 4, 50 के लिए 16 की दूरी है। बंटी शेठ पाटिल टीम के पैकर पडलेगा, वो भी चाहते कि इस ओवर में 15-16 चाहिए। 50 अगर बनते तो स्कोर अच्छा होगा। बैटर तैयार, स्पिन टू विन, स्पिनर बॉलर है, वेरिएशन अच्छा है इनके पास। मिड विकेट पे बॉल गई है, मैच सिंगल, 1 रन, 1 के साथ टोटल है 35। सुपर मैच, 35 पे 4। भावेश के साथ रोशन है, छोटा सरजा रेडगर इस नाम से खेल रही है, ट्रिपल इन द केसरी। उनके सामने सानवी एंटरप्राइजेस, आदर्श पडलेगांव। एक टीम रायगढ़ से, एक टीम ठाणे से, 2 डिस्ट्रिक्ट की 2 ताकतवर टीमें। करंट रन रेट 11.05 का है। 5 गेंद बची है और भावेश को करो या मरो बैटिंग करनी होगी, डू और डाई। ये 5 गेंद पे 2 बड़े स्ट्रोक तो चाहिए। फुल टॉस गेंद, खराब शॉट है। भावेश ने नाराज किया, क्योंकि ऐसी गेंदें आपको बार बार नहीं मिलती। ये देखिए सिंगल को डबल में, ये छक्का चाहिए था, लेकिन भावेश बहुत निराश कर रहे टीम को। बघा अर्धशतक खेळीसाठी बापू ग्रुप घोडगाव यांच्या वतीनं 3,000चं प्राइज होतं सोन्या पावशे। बघा आपल्यासाठी प्राइज आलेले आहे, आपण या सोन्या पावशे 3,000 रुपयाचं प्राइज बापू ग्रुप यांच्या वतीनं आपल्याला देण्यात येईल। भावेश को कारनामा करने की जरूरत है। 2 फुल टॉस, बैटर ने कितना निराश किया देखिए, बहुत ही नाराज कर रहे भावेश। और ये रन आउट बच गए, नसीब अच्छा है उनका। 4 रन 2 गेंदों पे आए। ये 2 छक्के होते शायद अगर अच्छा बैटर होता, टाइमिंग चाहिए था आपके पास, लेकिन भावेश ने फिर से निराश किया। तर सन्माननीय राम प्रधान यांचं आगमन झालंय। वेलकम, आपलं स्वागत, स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आखिरी 3 बॉल बची है, 2 फुल टॉस गेंद जिसपे निराशा हाथ में लगी है टीम पडलेगांव को। भावेश बैटर थे, 39, 4 विकेट के नुकसान पर। 3 बॉल, लास्ट ओवर, मैच ऑन। ओ परफेक्ट टाइमिंग, स्लॉट में सीधा गई, प्लॉट में, मिड विकेट बाउंड्री के बाहर। राजा रानी ट्रॉफी का शानदार 6 रन। अद्भुत अद्भुत स्ट्रोक था, जिस तरीके से गेंद गिरी है, स्लॉट में आई और सीधा प्लॉट में गई। प्लेड ऑन, 6 रन, 45
45 रन स्कोरबोर्ड पे। आखिरी 2 बॉल बची है। भावेश को, हम जिस भावेश को थोड़ा कमज़ोर समझ रहे थे वो ताकतवर निकले, थोड़ा सा मोटिवेट हुआ इस ओवर में कि 2 फुल टॉस गेंद बाहर नहीं गई, लेकिन तीसरी स्लॉट में सीधा बाहर गई है। भावेश 16 पे खेल रहे, 15 पे, 16 पे, रोशन 1 पे खेल रहे। आखिरी 2 बॉल। तर नक्कीच सोन्याने पहा 50 धावा ठोकल्यात तर त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक त्यांचे पिताश्री आलेत। तर नक्कीच काका आपलं स्वागत आहे। टीम राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 मध्ये मागच्या सामन्यामध्ये नितला संघाच्या सोन्याने 50 धावा कुठल्या आणि बापू ग्रुपकडून त्याला 3000 देण्यात आले। बापू बैलाचे मालक सुमित पाटील त्याच्याकडून ती कॅश प्राइज होती। लास्ट 2 बॉल 45 लॉस ऑफ 4। भावेश ऑन फायर, लेंथ लाइट खराब, यहाँ पर होगी वाइट बॉल। बॉलिंग टीम रिव्यू लेना पसंद कर रहे हैं, अंपायर का सिग्नल पेंडिंग है। अंपायर कह रहे कि यस रिव्यू ले सकते, वाइट बॉल चेक करिए। थर्ड अंपायर, टीवी अंपायर टू डायरेक्टर, दोनों टीम ने वाइट बॉल के लिए रिव्यू इस्तेमाल किया है। पडलेगांव ने किया था लेकिन वो अनफेयर रहा क्योंकि वहाँ पर वाइट बॉल नहीं था, डॉट बॉल निकला। लेकिन अब देखिए बॉलिंग टीम भी रिव्यू लेना चाह रही है। टेनिस बॉल क्रिकेट काफ़ी बड़ा बनता जा रहा है क्योंकि पहले से बेहतर होता जा रहा है। वाइट बॉल के लिए इससे पहले कभी रिव्यू नहीं था, लेकिन इस सीज़न में वाइट बॉल के लिए पालेश्वरी नाइट, वल्लभ नाइट हो गए, उसके बाद तोंडरे या घोट, MIDC में कई टूर्नामेंट में वाइट बॉल को रिव्यू होता है। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय सन्माननीय ज्या बैलांना कार्यार्थ्यांना धुमाकूल घातलाय, टिप्या बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय गोपाल शेठ पाटील आणि नीरज अनंत पाटील आणि याच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 20,000 रुपयाचा धनादेश लाभलाय, तर त्यांचं मनापासून आभारी आहोत। धन्यवाद। सभी की निगाह टीवी अंपायर के टीवी कंट्रोल रूम पर है। डिसीजन पेंडिंग है, इंतज़ार करिए, वेट एंड वॉच। कुछ निर्णय बहुत कठिन होते हैं अंपायर के लिए, लेकिन लाइव पे कई दर्शक चेक करते हैं, इसलिए हमें उसको ज़्यादा देख कर देना पड़ता है। वाइट बॉल, परफेक्ट डिसीजन बाय अंपायर। मेन अंपायर ने वाइट बॉल दिया था, परफेक्ट है वो निर्णय। कंटिन्यू करिए। 46, 2 गेंद बची है, मैच ऑन। आप हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, ऑन साइड में ट्राई होती हुई गेंद मिड विकेट पर, 1 को 2 में कन्वर्ट करेंगे। भावेश पहुंचेंगे, जी नहीं, रन आउट। 1 ही रन मिलेगा। आखिरी गेंद बची है, नया बैटर भेजना है। स्कोरबोर्ड पे 47, 47, 47, 5 विकेटों के नुकसान पर आधी टीम यहाँ पर बाहर हो चुकी है, आधी टीम बची है। लेकिन भावेश 17 रनों की पारी, भावेश के लिए जोरदार तालियां। वेरी गुड बैटिंग भावेश। लास्ट बॉल एंड लास्ट ओवर। अब आएंगे हर्षद पाटिल। तर उसटणे टीम संकेत टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा। सागर या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। लास्ट बॉल लास्ट ओवर, हर्षल पाटिल ऑन स्ट्राइक, 47 लॉस ऑफ 5। टारगेट सेट बॉल, अगर यहाँ पे आता है छक्का तो 53, आएगा चौका तो 51। व्हाट इज अ टारगेट? सुपर मॅच। हर्षल पाटिल सर्जा बैलाचे ते मालक आहेत, पडलेगाव। लास्ट बॉल ऑफ लास्ट ओवर। बॉल तैयार, टारगेट सेट बॉल, बिग हिट, मिस टाइमिंग, गेंद हवा में, मिड ऑफ आगे आएंगे। जजमेंट, थर्ड अटेम्प्ट, 1 2 3, थर्ड अटेम्प्ट में गेंद पकड़ी है कल्पेश ने। बैटर आउट, हर्षल पाटिल। स्कोर रुका है स्कोरबोर्ड पे 47, जीत के लिए चाहिए 48। 12 के रन रेट से आने वाली 4 ओवर में ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा ग्रुप रीडगर को 48 टू विन 24 बॉल्स। चलते टॉस बॉक्स में जहां पर अगला मैच होगा। टॉस केला जाईल। पहिल्या इनिंग मधला 4था सामना जो बाकी होता, घरकुल संघ आलाय, दोन्ही कॅप्टन आलेत। मी विनंती करतो पाहुण्यांना टॉस करायचा आहे। विनंती करतो सन्माननीय शुभम बिल्डर्स घोट प्रोप्रायटर श्री दिलीप शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। या स्पर्धेसाठी 1,51,000 ज्यांच्या वतीने प्रथम पारितोषिक देण्यात आलं असं दानशूर व्यक्तिमत्व शुभम बिल्डर्सचे मालक दिलीप शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। क्या बात है।
असे भरपूर कमी मान्यवर असतात ज्यांच्याकडून एवढी मोठी धनराशी आणि हे प्रेम दिलं जातं, कारण स्पर्धेचं नाव देखील ग्रामस्थ मंडळ आहे, म्हणजे गावकरी, गावाची स्पर्धा आहे आणि तुम्ही गावातील नागरिक आहात, त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पार पाडली. तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. टॉस कॉईन सुपूर्द करायचं आहे योगेश मडवी सरांकडे आहे, परंतु यास टॉस केला जाईल. बालादादा आपण देखील जॉईन करा टॉस बॉक्स. खरं तर तुमच्यावरती असलेलं प्रेम सातत्याने पाहिलं. इथे येणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिक त्याने काही ना काहीतरी योगदान दिले या स्पर्धेला. उसाटणे आणि घरकुलमध्ये मॅच होणार 5 ओव्हर. हेड कॉल केला उसाटणे संघाने आणि यावेळी टेल आलाय. टॉस जिंकले अर्थात घरकुल संघ. कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. घरकुल संघ 5 षटकाची लढत, 4 गोलंदाज. निर्णय काय घेणार? फिल्डिंग घेऊ आम्ही यावर्षी. फिल्डिंग तुम्ही आता घेणार या मॅचमध्ये, तर कोणत्या असे गोलंदाज आहेत 2 शतक करेल या मॅचमध्ये? आमच्याकडे संदीप जाधव आहे, आदित्य आठवले, तेजस साहेब चांगले गोलंदाज आहेत. कशी वाटली स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक गोट? खूप चांगलं आयोजन केलं. येस, थँक्यू सो मच. घरकुल संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. उसाटणे संघ पहिली फलंदाजी करणार. तत्पूर्वी काही पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करूया. सन्माननीय प्रकाश शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती आपण यावं आणि सन्माननीय महेश शेठ पाटील आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत. जाऊया सामन्याकडे आणि सन्मान या इनिंग ब्रेकमध्ये होणार, कारण की सध्या पावडे सामन्याचा आनंद घेत आहेत. यस, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. जिंकण्यासाठी 48 धावेची गरज, 12ची सरासरी 4 ओव्हरमध्ये. कॉम्बॉक्समध्ये बदल करूया. ऐकूया साई राजेश सर तलोचे मजकूर. धन्यवाद प्रवीण टेपे सर. नक्कीच 4 षटकांची मॅच पाहतोय. प्रत्येक मॅच आपण या ठिकाणी पाहिलंय आणि कोणताही खेळाडू असो, आदरणीय सन्माननीय सुनील प्रकाश पाटील बापू बैलाचे मालक त्यांच्या माध्यमातून बापू ग्रुपतर्फे प्रत्येकी खेळाडूनं जर 50 ठोकल्या तर 3000 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. 4 षटकामध्ये 48 धावांची गरज आहे. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभ भगत आणि संदेश भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मंचकावरती बरेच मान्यवर मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करूया ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2025 मध्ये. टेडी आल्यात आमचे जेवणाचा आनंद घेऊन. टेडी भाई स्वागत आहे आपलं. भावेश म्हात्रे तेज थरार गोलंदाज. भावेश सहस्त्र बनवायच्या आहेत रेडगर टीमला. येथे 4 षटकामध्ये 48 12.00 ची सरासरी इथे गाठायची आहे. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टाइम अलर्ट असेल. 12.00 ची सरासरी इथे गाठायची. 4 षटकामध्ये 48 धावा बनवायच्या टीम रेडगरला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर दरम्यान व्यासपीठावरती A1 जोडी तानाजी शेठ गोंधली आणि रोदा शेठ जाधव यांचे तर आगमन झालंय. A1 जोडी आपलं स्वागत. सुपाप जबरदस्त अपरकट खेळता चेंडू चला बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून दन 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 करत तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती 1 धावा. 2 धाव्यानं श्री गणेश ओपन केल्यात. फलंदाजी करत असताना सौरभ भोगाच्या बॅट्समधून 2 धाव्यांचा दुजोरा इथं पेश केलाय. जबरदस्त अगदी चांगली गोलंदाजी भावेशची. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिले दणदणीत सामना त्याने तो जिंकला आणि खऱ्या अर्थाने इथे पाहिलं दोन्ही संघाने एक मॅच जिंकल्या. अप्रतिम लाजवाब सुरेख आयोजन आहे. काही डगआउट्स, अप्रतिम ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील बॉल भावेश. सुरेख फटका. आत्ता मात्र जबरदस्त डिफेन्स पॉइंटला चेंडू चाललाय आउट ऑफ द बार. खनखनी दणदणी 4. आपण पाहिलं संघाची धावसंख्या पाहिली गेली. 1 धावा 6 बनवायच्या आहेत. 48 नक्कीच 22 मध्ये आता 42चं समीकरण येऊन टेपलाय.
तर सन्माननीय संतोष शेट्ट भोपी नेतलस यांना विनंती मंचावरती यावं. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये साई. नक्कीच डेफिनेटली इथे गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिला गोलंदाज भावेश. यावेळेस देखील जबरदस्त चेंडू पाडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी दिलीप शेठ चोरमेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. दिलीप शेठ स्वागत आहे आपलं देखील मंचिकावरती या. आपण तर आपण गोलंदाज पाहिला भावेश चांगली गोलंदाजी करतायत. चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना खऱ्या अर्थानं मग पाहिलं तर पडले संघाचा अस्त्र म्हणजे गोलंदाजी आहे. सुरेख गोलंदाजी. हो ब्लॉक हॉलमध्ये फुलर लाईनचा चेंडू होता. इथे कैला चेंडू लॉंग ऑन लास्ट क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा तर सदरीत्या पूर्ण तिसरी धावेचा प्रयत्न होता परंतु 2 रन्सवरती समाधान आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावा फलकावरती 8. जबरदस्त गोलंदाजी. चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक कसं असावं ते दाखवत आहेत गोलंदाज भावेश. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसरा चेंडू डॉट गेला आणि चौथ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. सुरेख गोलंदाजी असू ते फलंदाजी अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू भावेश. यावेळी फटका तर चांगला आहे. चाललाय चेंडू दीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 3 क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणूक करतील. तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना एकूण धावा फलकावरती 10 कदम. 10 धावा आहे फलकावरती. चांगला फटका होता. एक्झिक्यूट केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठा होता परंतु क्षेत्ररक्षणाची मी नक्की दाद देईन. सुरेख क्षेत्ररक्षण ठरलं. चेंडू फेकून झाला. षटकातील 5. सौरभ भगत आणि संदेश सर्वच्या सर्व चेंडू सौरभने फेस केले आहेत. गोलंदाजाच्या षटकातील शेवटचा बॉल. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका तर बसला. चेंडू जातो डॉट. पहिल्या षटकाची सांगता संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तब्बल 10 धावा फलकावरती. तर या दरम्यान सन्माननीय नामदेव शेठ पाटील घोटगाव त्यांना विनंती करतो मंचावरती यावं. त्यांच्याकडून 4000 रुपयाचं देखील योगदान आहे या स्पर्धेला. पाहुण्यांची बांधी आली. व्यासपीठावरती आपण अगदी स्टेज पहिल्या मॅचपासून आत्तापर्यंत भरलेला पाहतो. मला वाटतं फायनलपर्यंत हे सर्व ग्रामस्थ या स्टेजमध्ये 100% राहणार. अशी स्पर्धा भरपूर कमी असते जिथे एवढे पाहुणे आम्हाला पाहायला मिळतात. साई नक्की स्पर्धाच अशी आहे. खऱ्या बालाजी धुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा अगदी जबरदस्त. आज स्पर्धेचा अंतिम टप्प्यामध्ये आज आपण आहोत. सुरेख आयोजन नियोजन सर्व पाहुण्यांचं तितक्याच पद्धतीने काळजी घेतली जाते. समीकरण येऊन ठेपते प्रवीण. या ठिकाणी पाहिलं तर 18 मध्ये 38 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी P1 मध्ये पाहिली. सागर चोरमेकर या व्यासपीठावरती. सागर स्वागत आहे आपलं. मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक वर्ग. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 18 मध्ये 38 धावांची गरज आहे. मंचक अगदी संपूर्ण भरून गेलाय. जबरदस्त आयोजन आहे. रोशनचा अस्त्र. 4 षटकांची मॅच पाहतोय. जिंकण्याचा आपण पाहिला तर 48चं लक्ष होता. आता समीकरण येऊन टेपते 18 मध्ये 38 धावांची गरज. क्षेत्ररक्षण विखुरलेले मोती आपण या ठिकाणी पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅकवर्ड पॉईंटमधून डीप लॉंग ऑफला डीप मिडविकेट काबू कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रोशन हाफ ट्रॅकर होता. चेंडू तर चालला हवेच्या लाटांवरती. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आलेत. पकडलाय झेल. निशांना टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. इथे मात्र संदेश भोईरचा. पाटलांचा बैलगाडा. टेडी क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. रोशनला मिळाली ते सफलता. जबरदस्त झेल ती या ठिकाणी पाहिला आपण. नवीन येणारा फलंदाज राहुल भगतला आपण पाहू शकाल. नक्कीच
बॅनर हिट नगरसेवक आपण त्या ठिकाणी पाहतोय. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील असतील, तानाजी आणि रोहिदास यवनजोडे, त्यांच्या बॅनरला जर हिट झाला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. आज बक्षिसांची कैरात असणार. DJ आमचे मल्हार इव्हेंटचे राकेशजी कदम, अजय सांगडे मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं. राहुल येत आहेत. राहुल भगत षटक क्रमांक 2. रोशन कुंभारकर इथे गोलंदाजी सज्ज झाली. चांगली गोलंदाजी करतायत. जबरदस्त. पहिल्या षटकाचा विचार केला. संतोष स्वागत आहे आपलं देखील. संतोष शेलके डान्स टीचर आहे. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज रोशन यांच्या षटकातील पुढील बॉल जबरदस्त अगदी खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. येतील वागतील उचलतील. दुहेरी धाव जोखीम होती. इथे फलंदाज बाद, गरज नव्हती. इथे फलंदाज बाद झालाय. तो मात्र नक्कीच सौरभ राहुलला परतावं लागेल. टेडीसाठी चित्र. क्या बात आहे टेडी. नवीन येणारा फलंदाज अमित. सुरेख फटका अलाउंदी कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे सरसावतोय. एकूण धावा धाव फलकावरती 13 धावा आहे धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी. रोशनचं कौतुक करेन मी खऱ्या अर्थानं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी तो करतोय स्वतःला इथे सिद्ध करत असताना. सुरेख गोलंदाजी. अमित नवीन येणारा फलंदाज अमितला आपण पाहू शकाल. आडव्या बॅटनं मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज रोशन आल्या चेंडूवरती आणि फलंदाज बाद झालाय. तो मात्र अमितला परतावा लागेल. कल्पेश नवीन येत आहेत फलंदाज. आता कल्पेश वरती जबाबदारीला डबल थिरी. अर्थातच इथे आपण पाहतोय चांगला खेळ मैदानावरती इथे साकारायचा आहे. जिंकण्यासाठी त्या टास इथे जरूर चालू आहे. 13 वरती 3 फलंदाज बाद झालेत. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना रोशन कुंभारकर अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. कल्पेश आल्यात. बॅटनं फटका तर खूप चांगला. ताकदीचा प्रचंड वापर. डीप लॉंग ऑफच्या वरनं आल्या आल्या आपले ओळख परिचय पटवून देतो. चेंडू चालला सीमा पार. षटकार. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. चला टीम मीटिंग नको, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. टीम पडले. नवीन गोलंदाज अस्त्र आपण पाहू शकाल. उर्वरित समीकरण 12 मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. फलंदाज कल्पेश भोपीवरती आता जबाबदारी येऊन ठेपले. कल्पेशमध्ये ती क्षमता भरपूर मोठी आहे. आता सामना अद्याप देखील बॅलन्स आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तो संजीवनीचा काम करून देणार. 19 धावा. यस टाइम अलर्ट आहे. यस 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. चेक.
एक महत्त्वाची अनाउन्समेंट बघा, क्रेटा कार आहे, गाडी नंबर 6104 ज्या कोणी प्रेक्षकांची असेल, पाहुण्यांची असेल, आपण ती व्यवस्थित पार्क करून घ्यायचे. 6104 क्रेटा कार आहे. सौरभ भगत उर्वरित समीकरण येऊन ठेवते. येणारे 12 मध्ये 29 धावेंची गरज. गोलंदाज अक्षयला आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाज अक्षयमध्ये क्षमता भरपूर आहे. ते पाहूया. अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे, सामना बॅलन्स इथे असताना 12 मध्ये 29. हो, वेग होता, प्रचंड वेग होता आणि नक्कीच हा चेंडू मात्र आपण पाहिला गेलात तर नक्कीच. बघा पुन्हा एकदा सूचना देतोय. 6104 क्रेटा कार आहे. ज्या कोणी कार मालकाची कार आहे त्यांनी व्यवस्थित पार्क करायचं आहे, कारण मेन गेटवर ट्रॅफिक जाम झाली आहे. थँक्यू. कंटिन्यू करा साई. नक्कीच आपण पाहतोय पंच योग्य तो डिसिजन घेतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर घेते. प्रोफेशनल पंच सुनील दादा पाटील मॅन फ्रॉम मुरबी, त्यानंतर जावेद फरीद सर. 60 ओलांडल्यात, 60 वर्ष झाल्यानंतर देखील पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये जावेद फरीद सर. हेच पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल, व्हाईटची खून देईल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वेग प्रचंड होता आणि चेंडू मात्र खराब. चेक रेफर केला आहे का? ठीक आहे, आपण चेक करूया. येस, आमचे ऑपरेटर आहेत त्या ठिकाणी सज्ज झाले GTC.in माध्यमातून. हे चेक केलं जाईल आपण. बघा, रेडगर संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला परण पोर्जे आणि सागर पोर्जे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील प्रत्येक बॅटरसाठी. आणि टीमचे पॅकर आहेत ते छोटा सर्जा, ट्रिपल इन द केसरी रेडगर संघाच्या फलंदाजाने पारितोषिक आहे. थर्ड अंपायर आपण चेक करतो सध्या सँडी. हेच ट्रॅकला लागलाय चेंडू. हेच चेक केलाय, हा पात्र चेंडू जाईल डॉट. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. लाईव्ह आमचे ऑपरेटर आहेत तेजस दादा भोईर. नक्कीच सल्यूट आहे तुमच्या कार्याला. ग्रामीण टेनिस.inच्या माध्यमातून ट्रॅक नक्कीच पॅन्टची आपण पाहिली तर नक्कीच त्याला चेंडू स्पर्श झालाय आणि पहिला चेंडू इथे आलाय डॉट. अक्षयची गोलंदाजी, भारदस्त तिखट गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न. गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये जबरदस्त प्रचंड वेग होता. LBWची बांग केली होती, परंतु दिशा आणि लेग बायचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून एकच धाव अंकित केली जाईल. आता समीकरण येऊन टिपते. उर्वरित समीकरण आता 10 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. सुरेख गोलंदाजी, काय अचूक टप्पा, वेग आणि जबरदस्त गोलंदाजी. अक्षयचं कौतुक करेन, परंतु आता इथनं हाणामारीची सुरुवात करावी लागेल. फलंदाजी करत असताना कल्पेश आणि त्याच्या जोडीनं सौरभ भगत. षटकातील पुढील चेंडू अक्षय. हो, व्हेरी गुड बॉलिंग, परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या समोरून सुगंधित करणारा हा चेंडू पाहिला. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण आणि आपल्या खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना अक्षय सुपर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी ते साकारत असताना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आता चौकार षटकारांची गरज आहे टीम रेडगर टीमसाठी. गोलंदाज सज्ज अक्षयांच्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फाटका तर पासलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतील. इथे टिपला झेल आणि संपला इथे फलंदाज कल्पेश भोपीचा खेळ. सन्माननीय तानाजी गोंदले साहेब यांच्याकडून संपूर्ण मॅन ऑफ द मॅचचा चषक पुरस्कृत करण्यात आला आहे. आणि त्यानंतर रोहिदास शेठ जाधव यांच्याकडून 20,000
या स्पर्धेला देण्यात आले. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सामना साई अटीतटीचा मला पाहायला मिळतो सध्या. डेफिनेटली 8 चेंडू प्रवीण आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज आहे. इथनं मात्र सुरुवात करावी लागेल, गेअर चेंज करावं लागेल. फटका तर चांगला आहे जीपमधून, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रवास गाडीत. वा क्या बाद आहे, जबरदस्त टिपला झेल आणि ते संपलाय फलंदाज निशांत भोपीचा खेळ. गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय पॅकर बंटीशेठ पाटील यांच्याकडून. 3 विकेट जो गोलंदाज घेणार हॅट्रिक, त्याला 2,000 रुपये इथे मात्र दिले जातील. तर सध्या शत्रुघ्न बोपे असतील, शिवा बोपे आणि प्रकाश सांगडे हे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच 2 चेंडूवरती 2 फलंदाज गारद झालेत प्रवीण, परंतु आता सुवर्ण संधी आहे. तर या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तर 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे बंटी दादा यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, 2,000चा चेंडू तो फेकणारे अक्षय. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केली. नवीन येणारा फलंदाज विलास भोपी. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन देतील पंबल क्षेत्ररक्षण. एकीचा रूपांतर दुहेरीमध्ये. चांगली गोलंदाजी अक्षयसाठी जोरदार टाळ्या. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी साकारली आहे. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. 6 चेंडू 26 धावा. 3च धावा दिल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट. अक्षयचं मी कौतुक करेन, जबरदस्त. संघर्ष इथनं तुम्हाला करायचा आहे, कारण आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय स्ट्राईक एंडला सौरभ, सलामीवीर फलंदाज. अद्याप देखील सौरभ आहे तटस्थ. 6 मध्ये बनवायचे आहेत. आता 26 धावा. षटकार चौकार चौकार. षटकारांची आतिषबाजी इथनं मात्र सुरुवात करावं लागेल. इथनं गेअर चेंज करावं लागेल, कारण इथे गोलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज प्रथम म्हात्रे. प्रथम म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहणार आहोत. 6 मध्ये 26 धावींची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं चेंडू पाडल्याने थोडा डीप राहतोय, परंतु पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉल. वाईटची खोणी ते करत असताना प्रथम चांगला गोलंदाज आहे, परंतु इथे पहिला चेंडू इथे आलाय खराब. उर्वरित समीकरण आता इथनं 6 मध्ये बनवायचे आहेत. 25 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच दोन्ही संघाने एक सामना तर जिंकला, परंतु हा मॅच अद्याप सोडायला तयार नाही. रीडगड संघाचा हा फलंदाज. सौरभमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. खऱ्या अर्थानं जास्त वेळ घेता आपण पडले संघ. आता 6 मध्ये 25 धाव्यांची गरज. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीप लॉंग ऑफमध्ये आणि एक डीप मिड विकेट तैनात केलं लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. 5 चेंडू आता 25. हो, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. किती चांगला चेंडू फेकला, जबरदस्त डिलिव्हर केला. चेंडू जातं डॉट. जितके चेंडू डॉट जातील तितका प्रेशर येणार आणि प्रेशरच्या माध्यमातून सातत्याने विकेट टेकन गोलंदाजी आपण पाहतो. काय सुरेख गोलंदाजी. प्रथमने पहिला चेंडू जरी खराब फेकला तरी दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी लगेच ग्रेट कमबॅक इथे दिला. आता 5 मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. आता ठोकम ठोक, संघाला धोका आणि मग बिंदास ठोका अशी फलंदाजी मात्र इथनं सौरभला करायची आहे. 5 चेंडू आता 25 धाव्यांची गरज. यावेळी आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर होता. चेंडू गरंगलत चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव जोखीम होती आणि 2 धावे ते कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण येऊन टिपते. येणारे 4 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. आता प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमा रेषेच्या बाहेर उडवायचा आहे. म्हणजे 4 षटकार तुम्हाला इथनं ठोकायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 23 धावा आता बनवायचे आहेत उर्वरित 4 मध्ये. सौरभ सलामीवीर आहे. आता त्याच्या बॅट्समधून मोठे फटके येणार कधी, याच इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा इथे व्यक्त केल्या जातात पाठीराख्याच्या माध्यमातून. 4 चेंडू आता 23 धाव्यांची गरज. षटकार येणं गरजेचं. फुल टॉस होता, फ्लिक केला, चेंडू चाललाय
दीप एक्स्ट्रा कव्हरला टिपला झेल. फलंदाज सौरभचा संपला खेळ. महागडं समीकरण आहे. दिस मॅच ओनली गॉड मिरॅकल. एखादा चमत्कार फलंदाज बाद झाले. एकूण आपण पाहिले गेले तर 6 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेला. आता 3 मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. नवीन येणारा फलंदाज रोशनला आपण पाहू शकाल. चांगला फटका आहे डीपमधून. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख प्रयत्न. एकच धाव. आता एकतर्फी मॅच पडली संघाचा. इथे पाहिलं जर जबरदस्त प्रयत्न. आणि 2 मध्ये आता 22. 2 चेंडू 22. येस एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आता आत घ्यायचा. टाइम जास्त घेतला आपण. चला एक क्षेत्ररक्षक घ्या आपण. 2 मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. राहुल पाटील स्टेजवरती आपलं व्यासपीठाशी संपर्क साधा राहुल आपण. व्हाईट बॉल पंचाचा इशारा आहे तो व्हाईटची खून. 2 मध्ये 22. आता 2 मध्ये 21. गोलंदाज सज्ज. फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅचमध्ये 2 मध्ये 21 बनणं कठीण आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आपण प्रथमची ही गोलंदाजी पाहिली. शेवटचा बॉल आहे. मॅचमध्ये दणदणीत विजय प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती आक्रमण करत असताना आज संघ टीम पडले. शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट मॅच जबरदस्त असणार. एका बाजूला टीम हुसाटणे संघ, त्यांना फाईट करणार संघ घरकुल सचिन टिके यांचा संघ. व्हाईट बॉल. समीर पाटील नक्की ज्या जमिनीचे ते मालक आहेत ते या ठिकाणी येत असताना दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ चषक 2025 आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 1 चेंडू आता 19 धाब्यांची गरज आहे. फटका तर चांगला आहे. चेंडू चाललाय सरस करले क्रीजर मधून षटकारासाठी. केसरी रेडगार्ड संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल चांगलं तुम्ही देखील केला. तुम्हालाही शुभेच्छा. आणि बंटी पाटील साहेब सध्या प्रचंड खुश आहेत. पडलेगाव संघाचा खेळ त्यांनी पाहिला. पॅकर आहेत आणि त्यांचं मोटिवेशन आता या संघाला आता कामी आलंय. साई नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अक्षय, ज्यानं काय गोलंदाजी साकारली. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. 2 विकेट